नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. तुम्हा सर्वांचं नवीन ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत. त्याचबरोबर तर म्हणाल ब्लॉग शूट करते. कुठे निघाली सायली? तर सायली निघाली आहे कुठेतरी, सांगणार आहे. थांबा जरा, थोडंसं पुढे जाऊ द्या, तुम्हालाही कळेल की सायली कुठे निघाली. आणि त्याचबरोबर इकडे बघा, नारळाची झाडं, आंब्याची झाडं, किती छान परिसर आहे. एकदम निसर्गरम्य वातावरण आहे, खूप भारी वाटतं आहे. त्याचबरोबर चला लवकर, ऑलरेडी आम्हाला 5:30ला निघायचं होतं आणि आम्ही 6 वाजता निघतो आहे. सो सगळ्यांचं आवरून झालेलं आहे, पण चला आता पटकन, लेट नको व्हायला. आमचा पहिला स्टॉप झाला तो म्हणजे वाईमध्ये. तर आता आम्ही आलो वाईमध्ये, ते पण वाईच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी. छान असं मंदिर आहे आणि मी फर्स्ट टाईम येते आणि सिंघमचं शूटिंग इथं झालं होतं, त्याच्यामुळे मी खूप एक्सायटेड आहे. आणि आत्ता पण शूटिंग चालू होतं, म्हणजे की म्हणत होते सगळेजण. तर चला बघूयात आता, छानसं असं दर्शन घेऊयात गणपती बाप्पाचं. छानसं असं गणपती बाप्पाचं दर्शन झालं. आतमध्ये व्हिडिओ काढायला अलाउड नव्हतं, त्याच्यामुळे व्हिडिओ मी काही घेतलाच नाही आहे. आणि त्याचबरोबर इथे आली आहे, हे आहे आपल्या शंकर भगवानांचं मंदिर. तर ते दाखवते तुम्हाला. खूप सुंदर आहे, म्हणजे स्ट्रक्चर खूप छान आहे, पूर्ण दगडी बांधकामात ते मंदिर. म्हणजे खरंच खूप सुंदर आहे अगदी. म्हणजे एकदम शूट वगैरे करायला सगळे जे इथे वाईमध्ये येतात आणि छानसं शूट करतात, ते आज मला कळलं की कुठे येऊन करतात. आणि किती सुंदर आहे, एकदम भारी आहे खरंच. आणि परिसर बघाल ना, तर एकदम स्वच्छ आहे आणि खूप सुंदर देखील आहे. बघितलं किती छान मंदिर आहे, एकदम दगडी बांधकामात आहे प्रॉपर, त्याच्यामुळे खूप सुंदर दिसतंय. आणि चला आता मी दर्शन घ्यायला जाते. मी दर्शन घेतलेलं नाही आहे. असं गणपती बाप्पाचं आणि त्याचबरोबर शंभूंचं पण दर्शन झालं. ते म्हणजे की गणपती बाप्पाचं इथलं नाव आहे ढोल्या गणपती वाईचा. सगळे इथे येऊन गेलेले असतील. मी फर्स्ट टाईम आले, खूप म्हणजे फर्स्ट टाईमच आले, कारण की इकडे येण्याचा कधी संबंधच आला नाही माझा. महाबळेश्वरपर्यंत यायचे तेवढ्यापुरतंच. तर छानसं असं दर्शन झालं, खूप भारी वाटलं. आणि मला इथलं स्ट्रक्चर खूप आवडलं, ते खूप सुंदर होतं आणि बघण्यासारखं होतं. ते नाही एकदम सगळं दगडी बांधकाम आहे. तर चला आता मी छोटे माझे रील वगैरे काढून घेते आणि शूट करते. ते बघा, इथे झाली होती सिंघमची शूटिंग आणि हीच ते. पण आता पाणी खूप घाण झालेलं आहे, बघू शकता. त्याचबरोबर आता इथं आमचं छानसं दर्शन वगैरे झालं आहे. आता आम्ही निघालो पुढच्या पॉईंटला. आता पुढचा पॉईंट कोणता हा डायरेक्ट मी तुम्हाला तिथे गेल्यावरच दाखवेल आणि ऑन द स्पॉट दाखवेल. सो चला, खूप छान वाटतंय. खूप दिवसांनंतर मी फिरायला आली आहे आणि त्यात पण मम्मी पप्पा कोणीच नाही आहे, फक्त आहे ते आमच्या सगळ्या फ्रेंड्स आहेत. म्हणजे पूर्ण मुलींचा ग्रुप आहे आणि त्याच्यामध्ये मी आलेली आहे. लाईक सोलो ट्रिप असं म्हटलं तरी चालेल. सो मी खूप हॅप्पी आणि मला एन्जॉय करायला अजून खूप मजा येणार आहे. सो सगळ्यांनी व्लॉग कंटिन्यू बघा, कुठेसुद्धा स्किप करू नका. खरंच स्टे ट्यून्ड. आता आम्ही इथे थांबलो, तर मी आलेली आता थंड हवेचं ठिकाण म्हणजेच महाबळेश्वरमध्ये. इथे आलो आहे. इथे वेगवेगळे पॉईंट आहे, त्यातला हा पॉईंट आहे पारसी पॉईंट. तर इथे थांबलो आहे. ऊन असलं आहे ना, काही थंड बिंड नाही, लय ऊन आहे बाबा. आता इथे थांबलो आहे. आता मग मस्तपैकी मालाजला जाणार आहे, तिकडे जाऊन सोनूच्या आवडीचे चॉकलेट घ्यायचे आहेत. आता हे माहिती नाही आहे की त्याला आम्ही जाऊन इकडे, म्हणजे मी जाणार आहे अजून वेगळ्या ठिकाणी, ती अजून मी सांगितलेली नाही आहे तुम्हाला. पण महाबळेश्वरला येणार होतं ही गोष्ट माहीत नाही. नाहीतर त्यांनी एवढा रडारडी केली होती ना घरी, बस रे बस, त्याला पण यायचं होतं माझ्यासोबत. तर ठीक आहे, चला आता इथून पुढचे पण पॉईंट बघूयात कोणते कोणते. आम्ही आलो सगळे मॅप्रो गार्डनला. छानसं असं इकडे गार्डन आहे, म्हणजे स्ट्रॉबेरी सगळ्यात जास्त दिसली जाते इथं महाबळेश्वरमध्ये. आता ती घ्यायची, त्याचबरोबर चॉकलेट घ्यायचं. आणि इथे तुम्ही जो परिसर बघाल ना, तो सगळं ऑलमोस्ट रेड रेड आहे आणि जिकडे बघाल तिकडे स्ट्रॉबेरी आहेत. तर आम्ही सगळे इथे छान फिरत होतो आणि ग्रुपमध्ये भरपूर जण आहेत आमच्यासोबत. पण कसं आहे, सगळेच कॅमेरा फ्रेंडली आहेत असं नाही ना, त्याच्यामुळं आता आम्ही काय म्हणतो, आम्ही बेस्ट फ्रेंड आहे म्हणलं.
आणि इकडे पूर्ण बघू शकता पूर्ण ग्रीन ग्रीन आहे आणि इकडे खूप सुंदर सुंदर कमळं आहेत, ती पण दाखवतं. आम्ही खूप व्हिडिओ आणि फोटोवरती फोकस केलेला आहे, त्याच्यामुळे ना ब्लॉग असा खूप कमी कमी होत चाललेला आहे. तर ठीक आहे, असू दे. चला आता पुढे पुढे दाखवते तुम्हाला खूप छान असा काय म्हणतात वॉटरफॉल वगैरे. तर चला बघूयात. बघू शकता सुंदर सुंदर अशी कमळं आहेत, पूर्ण ग्रीन ग्रीन आहे परिसर, खूप छान आहे. म्हणजे मला जसा आवडतो तसा आहे, एकदम हिरवागार. त्याचबरोबर झाडं बघू शकता. आणि आता थोडीशी इथं गरमी कमी जाणवते आणि फुलांचे प्रकार बघू शकता किती वेगवेगळे आहेत. शकता खूप सुंदर असा वॉटरफॉल आहे. त्याचबरोबर इकडे मासे बघा कशा उड्या घेतात ते, इतके सुंदर मासे आहेत ना. मिल्की आहे आपले कोई फिश आणि त्या प्रकारमधलेच, म्हणजे घरामध्ये होते पण ते आता मेले. त्यांचं पण एज असतं काहीतरी. आणि कसं इथे पाणी पण भरपूर आहे, त्याच्यामुळे त्यांना किती छान वाटतंय ना. सगळीकडं स्ट्रॉबेरी आहे, सगळीकडं ग्रीन ग्रीन, जे की मला आवडतं तसं आहे एकदम. आता आम्ही आलेलो आहे चॉकलेट घेण्यासाठी. जिकडे बघाल तिकडे सगळीकडे चॉकलेट आहेत ऑलमोस्ट. तर आता सोडून काही काही डिमांड केलेली आहे, त्याच्या आवडीचे ज्यूस, त्याच्या आवडीचे चॉकलेट सगळं घेऊन जायचं आहे मला. तर शोधूयात पहिलं कुठं काय आणि मग घेऊयात. सो तर चला पटकन चॉकलेट या सगळ्यांनी खायला माझ्यासोबत. सो पहिले तर आम्ही ट्राय करून बघतो कुठले छान लागतं ते आणि मग घेऊन टाकू. एवढे सारे आम्ही चॉकलेट घेतलेत आणि खूप लागतं ते. ह्या जाऊ दे, ठीक आहे असं तर चालतं. चॉकलेट घेतलं आता बिलिंग काढणार आहे. चलो एवढे सारे चॉकलेट घेतले सोनूची इच्छा कंप्लीट करण्यासाठी. त्याचबरोबर आता इकडे आम्ही आलेलो आईस्क्रीम खायला. नागपूरची स्पेशल स्ट्रॉबेरी आईस्क्रीम घेणार आहे आम्ही सगळ्यांनी. मला तरी स्ट्रॉबेरी नाही आवडत, तर बघायला कुठलं घेते. आणि त्याचबरोबर तिकडे राईट साईडला तुम्हाला काहीतरी दाखवावं असं वाटलं, ते म्हणजे तिकडे बघा नॅनो आहे, ती पण स्ट्रॉबेरीची आहे प्रॉपर. दिवाळी नॅनो बघा. आम्ही उन्हातानाचं फिरतोय. जेवण वगैरे आमचं सगळं झालेलं आहे. पाण्याची बॉटल आणायला गेलो होतं. इथं एवढं ऊन आहे की आम्ही नुसतंच पाणी पितोय. जेवण पण आम्ही केलेलं नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आम्ही आलेलो आहोत दापोलीला फिरण्यासाठी. आज आमचा दापोलीमध्ये स्टे. उद्या मग आम्ही कुठेतरी दुसरीकडे जाणार आहे, ते आत्ता नाही सांगणार लगेच. आणि मस्त असं आम्ही समुद्राचा बघणार आहोत, जो बघितला नाही आहे तो. आणि छानसा असं आम्ही समुद्रामध्ये खेळायला जाणार आहे. आत्ताशी कुठं आमचं झालं आहे सगळं. होतं आपण आता ना. मी दापोलीमध्ये पोहोचलेली आहे. त्याचबरोबर जे माझं निवासघर आहे, जिथं मी राहणार आहे, ते आहे माझ्या ह्या साईडला. मीन्स की इथं मी राहणार आहे. सो आता आम्ही सगळे छान आवरलं वगैरे, आणि काय आवरून फायदा पण नाही, खूप घाम येतो आहे. त्याच्यामुळे सगळे खूप वैतागले, चिडचिड घालतात आहे. त्याचबरोबर इकडे व्ह्यू बघू शकता किती सुंदर आहे. आमच्या फुल असं समोरून दिसतं डायरेक्ट असं बाल्कनीमधून. आणि त्याचबरोबर आता आम्ही सगळे निघालेलो आहे बीचला, छानसा असं फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी. तर चलो आता पटकन बीचला जाऊयात. सकाळपासून आतुरतेने वाट बघतोय, ते म्हणजे बीचची. जाण्यासाठी एवढं भयंकर ट्रॅफिक आहे. सगळे ट्रॅफिकमध्ये लटकले, सगळ्या गाड्या. आम्ही एका साईडनी सगळे चालले. लय गरम आहे बाबा. फायनली काय म्हणतात, दिवसाची ज्या गोष्टीची वाट बघत होतो तो म्हणजे हा समुद्र. आणि इथे जायचंय सगळ्यांना आणि छानसा असा मस्त असा सूर्य असतो तो बघायचा आहे. सगळे थांबले तिथं, उंट वगैरे भरपूर सारे, सगळे एन्जॉय करायला आले. सगळे पाण्यात खेळत होते. एवढी गर्दी, असं वाटलं गर्दी नसेल तर उलटं काम झालेलं आहे, खूप गर्दी आहे. आणि त्याचप्रमाणे चला आता मला पाण्यात खेळायचं आहे. सो जरा व्हिडिओ वगैरे काढून घेते, फोटो काढून घेते, मग बाकीचं दाखवते तुम्हाला. जास्त बघू शकता किती सुंदर दिसतंय. तसंच लाटा येतात, इतक्या सुंदर येतात आणि पायाला धडकून जातात ते. आणि
पाण्यात जायचंय पण सगळे येतात ते आम्ही अर्धेच जण आलेलो आहे. तर आता आम्हाला जायचंय पण सगळे आल्यानंतर सगळे पाण्यात जाणार आहेत मस्तपैकी. किती सुंदर समुद्र आहे, स्वच्छ आहे, घाणेरडा नाही आहे, वास वगैरे काही येत नाही. त्याच्यामुळं बरं वाटतंय, भारी वाटतंय एकदम. इथे बघा किती भारी वाटतं आणि काय व्ह्यू येतो आणि खूप मजा येते आणि मी पण खूप एन्जॉय करते इकडं. काय झालं पाण्यामध्ये खेळलो आणि पूर्ण अवतार झालेला आहे. तरी ठीक आहे असू देत. आणि खूप मज्जा केलेली आज, खूप म्हणजे खूप. असं तर उद्या तर अजून काढणार आहे आम्ही सगळे. इकडे बघा आमची हिरोईन. तर चला आता आम्ही जातो. आमच्या चपल्या कुठे ते बघितल्या पाहिजेत, लाटांमुळे सगळ्या जातात. रात्री आम्ही एवढं पाण्यामध्ये खेळलो की आल्यावरती फक्त सगळ्यांनी पटपट आवरलं आणि डायरेक्ट सगळे जेवायला गेले. आणि जेवलो वगैरे, त्याच्यामुळे थोडे सगळे दमले होते कारण की सकाळपासून ट्रॅव्हलिंग करत होते. इथं उतर तिथं उतर, ते घे हे कर ते कर, आणि त्यात ही गरमी. इकडे बघू शकता आमच्या चेहऱ्याची दुरवस्था. त्याचबरोबर आणि मग काय थोडे गप्पा मारल्या आणि मी नेमकं सगळ्यांच्या नादात गप्पा मारण्याच्या नेहमीप्रमाणे ब्लॉगचा एंड करायलाच विसरले. तर कसा वाटतं आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. त्याचबरोबर चॅनलला जर काही नवीन असाल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. असेच आपले खूप छान छान आणि नवीन नवीन ब्लॉग येणार आहेत. सो स्टे ट्यून. आणि त्याचबरोबर आता मी पुढच्या ज्या स्पॉटला जाणार आहे तो खूप भारी आहे. तुमच्या सगळ्यांनी म्हणजे तुमच्यामधल्या अर्ध्यांनी बघितलेला असेल. मी फर्स्ट टाईम चालली आहे, सो तो माझा एक्सपिरियन्स वेगळाच असणार आहे. आणि इथला दापोलीचा पण खूप भारी होता, पण आम्हाला लेट झाला थोडासा. तरी पण मी भरपूर एक्सप्लोअर केलेलं आहे. आज पण माझ्याकडे टाईम आहे दापोली एक्सप्लोअर करायची. अर्धी मी दापोली पुन्हा एक्सप्लोअर करेल. सो चलो बाय बाय सगळ्यांना. आता भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये.